गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। आठवडी बाजार तात्काळ बंद करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आंदोलनात महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। या मोर्चाचे नेतृत्व कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना शिंदे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी केलं। काळूबाई चौक येथून सुरू झालेला मोर्चा ई प्रभाग कार्यालयावर धडकला। मात्र केडीएमसी मध्ये शिवसेना सत्तेत असताना देखील प्रशासनावर अंकुश नसल्याने सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा यामुळे रंगली होती। आंदोलनकर्त्यांनी महापालिका हद्दीतील सर्व आठवडी बाजार तात्काळ बंद करण्याची मागणी करत प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला। साप्ताहिक बाजारांमुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। आंदोलनकर्त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिलं की गेल्या महिन्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आठवडी बाजार बंद करण्याची मागणी केली होती। मात्र प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिलं नसल्याचा आरोप करण्यात आलाय। आठवडी बाजारांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। आज आमचे कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख सन्माननीय गजानन शेठ पाटील यांच्या माध्यमातून लोढा हैवान येथे बसलेले फेरीवाले, अनधिकृत हातगाड्या, अनधिकृत टपऱ्यावाल्या आणि आठवडी बाजार यांचा उच्छान जो मांडलेला आहे त्याच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात की प्रशासनाला वारंवार गजानन पाटील साहेब असतील, प्रमिला पाटील ताई असतील, शैलजाताई भोईर असतील, सर्व नगरसेवक पदाधिकारी असतील, वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार करूनसुद्धा या आठवडी बाजार, फेरीवाले, अतिक्रमणवाले यांच्या कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। मग त्यामुळे आज या ई प्रभागात मोठ्या प्रमाणात या इथल्या नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। ठिय्या आंदोलन करायचं होतं, याप्रमाणे आंदोलन केलेले आहे आणि त्याचप्रमाणे आज इथले प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आजपासूनच फेरीवाले असतील, आठवडा बाजार असतील यांच्या कारवाई केली जाईल। आठवडा बाजार हा कायमचा बंद केला जाईल असा आम्हाला इथे शब्द दिलेला आहे आणि तो शब्दाला मान देऊन आम्ही आजचं आंदोलन माघार घेत आहोत आणि इथले जे अधिकारी, खालचे जे अधिकारी असे त्यांनी जे फेरीवाल्यांना मदत करत असतात त्यांच्यावर पण कारवाई करावी, त्यांना ते तातडीने बदली करावी अशी आम्ही मागणी केली आणि त्या मागणीला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला वार्ड ऑफिसरनी आणि मग त्यामुळे आमचा फक्त आजचा जो आंदोलन आहे आम्ही तो स्थगित केलेला आहे। मगाशी गजानन पाटील साहेबांनी सांगितलं की अजून याच्यावर शिवसेना उतरलेली नाही, पण याच्या पुढच्या काळात जर हे फेरीवाले मुक्त झाला नाही, आठवडा बाजार मुक्त झाला नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने मोठं जन आंदोलन या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर केलं जाईल असा आम्ही आजच्या दिवशी त्यांना इशारा दिलेला आहे। आज आमच्या लोढा हैवानमधील ज्या नागरिकांना खरोखर या हातगाडी, टपरी आणि आठवडा बाजाराचा ज्यांना त्रास होत होता तीच लोक फक्त इथे मोर्चाला आलेली। 15 दिवसापूर्वी आमच्या सन्माननीय संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना कडक शब्दात सूचना दिलेल्या होत्या की जर तुम्ही हे सगळे आठवडा बाजार जे पूर्ण महानगरपालिका हद्दीत आहेत ते हे बंदच झाले पाहिजेत आणि तरीसुद्धा या महानगरपालिका प्रशासनाला त्याचा काही फरक पडला नाही। म्हणून आम्ही हा लोढा हैवानच्या फक्त नागरिकांमधून जो संताप होता तितक्याच लोकांना इथे घेऊन आलो। आजपर्यंत आम्ही कुठल्याही शिवसेनाची ताकद या मोर्चाला लावलेली नाही आहे।
तर मी इतकंच सांगेन कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला, जर तुम्ही याच्यावरती आत्तापासून जर कारवाई नाही केली तर याच्यापुढे पूर्ण शिवसेना ताकदीने या आंदोलनामध्ये उतरेल, रस्त्यावर येईल. आणि आजच्या या आंदोलनासाठी आमचे लाडके आमदार साहेब इकडे उपस्थित राहिले, आमच्या नगरसेविका शैलजाताई, नगरसेविका प्रमिलाताई आणि राजेश, आमचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम साहेब, तसेच आमचे ज्येष्ठ प्रकाश म्हात्रे दादा आणि प्रभाकर जाधव, लालचंद भोईर, मुकेश पाटील आणि समस्त शिवसैनिक पदाधिकारी मुख्य आणि हे जे सर्व नागरिक आमच्या लोढामध्ये उपस्थित राहिले त्यांचं मी सगळ्यांचं आभार मानतो. आणि महानगरपालिका प्रशासनाला एक जाहीर सूचना देतो, इशारा देतो, जर हे नाही बंद झालं आजपासून तर लवकरात लवकर मोठा मोर्चा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयावर काढला जाईल आणि त्याला संपूर्ण जबाबदार हे प्रशासन. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.